आता बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या। अकोला शहरात खाद्य व्यावसायिक, हॉटेल संचालक आणि केटरिंग व्यावसायिकांनी आढावा बैठक घेतली। या बैठकीत शासनाने घेतलेल्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे की एका बाजूला अनेक मंत्री देशात गॅसचा पुरेसा साठा असल्याचं सांगत आहेत, तर दुसऱ्या बाजूला हॉटेल व्यवसायावर गॅस पुरवठ्याचे निर्बंध लादले जात आहेत। त्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। यावेळी शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून हॉटेल आणि खाद्य व्यावसायिकांना सुरळीत गॅस पुरवठा करावा अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे। पश्चिम आशियातील युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी पुरवठा वितरण नियमन आदेश 2000 मध्ये शनिवारी सुधारणा केल्या असून पीएनजी आणि घरगुती एलपीजी कनेक्शन देखील आहे। अशा कुटुंबांना घरगुती एलपीजी सिलेंडर आता ठेवता येणार नाही। देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे। नागरिकांनी धोकादायक पद्धतीने इंधनाची साठवणूक करू नये। पेट्रोल पंपांनी देखील इंधनाची सुटी विक्री करू नये। असे करताना आढळल्यास संबंधित पंपचालकांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पेट्रोलियम मंत्रालयाने शनिवारी दिलाय। जळगावच्या धरणगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। गॅस एजन्सीच्या गोडाऊन आणि कार्यालयाबाहेर सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे अनेक कुटुंबांनी पर्याय म्हणून जळाऊ लाकडाकडे वळण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे शहरातील लाकूड वखारींमध्ये जळाऊ लाकडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। विदर्भातील पर्यटकांनी कोकणचा मार्ग धरला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील प्रसिद्ध मुरुड समुद्र किनारा सध्या पर्यटकांनी गजबजून गेलाय। अमरावती आणि नागपूरसह विदर्भातील विविध भागातून पर्यटक कुटुंबासह येथे दाखल होत आहेत। समुद्राच्या लाटांमध्ये आणि कोकणच्या आल्हाददायक वातावरणात मनमुराद आनंद लुटताना दिसतायत। धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकलाय। सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना भाजपमध्ये वाद पेटलाय। आमदार तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधात बसण्याची भूमिका घेतली होती। मात्र दरम्यान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ऐनवेळी मध्यस्थी करत हा वाद मिटवलाय। धुळे शहरातील परवानाधारक शस्त्र विक्रीच्या दुकानात बंदूक साफ करताना मिसफायरची घटना घडली आहे। यावेळी दुकानाबाहेर जाणाऱ्या एका महिलेच्या मनगटाला बंदुकीची गोळी लागली। या घटनेनंतर पोलिसांनी जुबेर महूद पठाण याला ताब्यात घेतलाय। महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवी प्रदान समारंभ पार पडणार आहे। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान करण्यात येणार आहे। यापूर्वी जपानच्या कोयासान विद्यापीठाकडून फडणवीसांना डिलीट पदवी देण्यात आली होती। नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी भरीव तरतुदी करत मुंबई विद्यापीठाचा 2026-27 या वित्तीय वर्षाचा ₹1054.12 कोटींचा अर्थसंकल्प विद्यापीठाच्या अधिसभेत मंजूर करण्यात आलाय। कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या अधिसभेत या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। यावर्षी मार्चच्या मध्यावरच पारा 40कडे जात असल्यानं धरणांतील पाण्याची वेगाने वाफ होत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट होतीये। राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा आत्ताच 60.37% आलाय। झोतील विमानतळाचे रडार स्थलांतरित करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने उच्च न्यायालयात दिली आहे। यामुळे विमानतळाशेजारील फनेल झोनमधील पुनर्विकासाला ब्रेक लागलाय।
मुंबई महानगरात उकाड्याने कहर केला। अशातच लोकल प्रवासात फुकट्या प्रवाशांनी एसी ट्रेनमध्ये घुसखोरी करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणीची मोहीम तीव्र केली आहे। पश्चिम रेल्वे महामार्गावरील टीसीच्या पथकांनी 12 दिवसात 4430 प्रवाशांना फुकटात एसी ट्रेनचा गारेगार प्रवास करताना ताब्यात घेतलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला व बाल विकास विभागाच्या खर्चात 7 पट वाढ झाल्याचं दिसून येत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने सुमारे 4877 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता, पण प्रत्यक्षात या योजनेवर तब्बल 7 पट म्हणजे 34,429 कोटी 48 लाख रुपये खर्च झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे। सिलेंडर तुटवड्यामुळे चुलीवरच्या जेवणाची परंपरा पुन्हा एकदा जिवंत झाल्याचे चित्र सध्या कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळते। युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस सिलेंडरचं बुकिंग बंद झाल्यानं अनेक हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। या संकटावर कोकणातील हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर जेवण बनवत मात केली आहे। चुलीवर तयार होणारी गरमागरम भाकरी, ताज्या माशांची चव आणि कोकणी मसाल्यांचा सुगंध अशा जेवणावर पर्यटक ताव मारतायत। जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात लिंबाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। उन्हाच्या झळा वाढल्या असतानाच लिंबू महागलाय। 30 रुपये किलोनं विक्री होणारा लिंबू थेट 150 रुपये किलोवर जाऊन पोहोचलाय। चिपळूणकरांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येते। वाशिष्ठी महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या यादीत आली आहे। चिपळूणच्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतींमधील प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट खाडीत आणि नदीपात्रात सोडले जात असल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते इथल्या देवराई अंतर्गत बोटॅनिकल बाग बहरू लागली आहे। तालुक्यात प्रथमच लोकसहभागातून साकारलेले या देवराईचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या देवराईत तब्बल 250हून अधिक प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत। पुणे बंगळुरू हायवेवर दुचाकीचा अपघात झाला। यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाले होते। याच दरम्यान इथून जाणाऱ्या पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी आपला ताफा थांबवत दुचाकी चालकाला मदत केली आहे। आपल्या ताफ्यातील वाहनातून त्यांनी जखमी दुचाकी चालकाला रुग्णालयात दाखल केलंय। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रात अंतर्गत येणाऱ्या वडेगाव बांध्या परिसरात जंगली हत्तीच्या कळपानं मागील 4 दिवसांपासून धुमाकूळ घातलाय। यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मुंबईत मध्य रेल्वेवरील विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येते आहे। 2025-26 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेवरील 38 लाख प्रकरणांमधून 227 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आलाय। मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात विना तिकीट प्रवाशांची संख्या 10% वाढली आहे। ठाण्यातील गोकुळनगरमध्ये किरकोळ वादातून एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आलाय। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। कोकण रेल्वे समोर फुकट्या अर्थात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं आव्हान आहे। गेल्या महिन्यात नियमित तपासणीसह एकूण 873 विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्यात। फेब्रुवारीमध्ये तब्बल 41,522 असे प्रवासी सापडले होते। त्यांच्याकडून रेल्वे भाडे आणि दंड मिळून 2,41,00,00,000 रुपये वसूल करण्यात आले। राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईकसाठी यापुढे परिवहन विभागाकडून रीतसर परमिट घेणं बंधनकारक करण्यात येणार आहे। पारंपरिक रिक्षा आणि टॅक्सीप्रमाणेच या वाहनांसाठीही समान नियम लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। याशिवाय परमिट मिळवण्याची सुलभ प्रक्रिया करण्यासाठी परिवहन विभागाकडून सिंगल विंडो पद्धत सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील मुरदोली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जरतटोला इथं रात्रीच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या घराला आग लागल्यानं संपूर्ण घर जळून खाक झाले। सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र शेतकऱ्याचे अन्न, धान्य, कपड्यांसह घरातील संपूर्ण जीवनोपयोगी साहित्य जळून खाक झाले आणि लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंजी, शेटफळे, हिवत या ग्रामीण भागातील वीज पुरवठा अधिक सक्षम होण्यासाठी सबस्टेशन मंजुरी
मिळाली आहे। 3 गावातील सबस्टेशनचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांनी नशेच्या इंजेक्शनची मध्य प्रदेशातून तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। मेप्टोमाइन सल्फेट इंजेक्शनच्या एकूण 50 बाटल्या जप्त करण्यात आल्यात। या प्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली आहे। बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी बघतोय। एलपीजीची वाहतूक करणाऱ्या 2 भारतीय जहाजांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडला असल्याची माहिती जहाज बांधणी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी दिली आहे। जहाज बांधणी मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। शिवालिक आणि नंदादेवी या तिरंगा लावलेल्या जहाजांनी शनिवारी सकाळी हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे। शिवालिक सोमवारी गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचण्याची शक्यता असून दुसऱ्या दिवशी नंदादेवी जहाज कांडला बंदरात पोहोचेल अशी अपेक्षा असल्याची माहितीही सिन्हा यांनी दिली आहे। या जहाजांमध्ये 92,700 टन एलपीजी गॅस आहे। युद्ध सुरू झाल्यापासून सामुद्रधुनीच्या पश्चिमेला भारताची 24 जहाजं अडकून पडली आहेत। उरलेल्या 22 जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी चर्चा सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलंय। या 22 जहाजांवर एकूण 611 नाविक असल्याचंही सांगण्यात येत आहे। स्ट्रेट ऑफ हॉर्मुज के वेस्ट में पर्शियन गल्फ में 24 भारतीय फ्लैग वेसल्स थे। उसमें से 2 वेसल शिवालिक और नंदा देवी, ये भारतीय इंडियन फ्लैग वेसल थे। शिवालिक और नंदा देवी ये एलपीजी कैरी करते हैं, एलपीजी कैरियर्स हैं। इन्होंने आज अर्ली मॉर्निंग, देर रात में अर्ली मॉर्निंग स्ट्रेट ऑफ हॉर्मुज क्रॉस किया सेफली और ये भारतवर्ष की तरफ बढ़ रहे हैं। इनमें करीब 92,700 मेट्रिक टन एलपीजी है और इनका अराइवल पोर्ट मुंद्रा और कांडला होगा और इनकी एक्सपेक्टेड अराइवल डेट्स 16 मार्च और 17 मार्च होंगी क्रमानुसार। पुन्हा घेऊयात सुपरफास्ट 100। आखाती युद्धाचा फटका आता हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला। हळदीची निर्यात थांबवल्यानं हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। लाखो रुपये खर्च करून हळद बाजारात कमी दराने विकावी लागते। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका केळी निर्यातीला बसलाय। साधारण 2 ते 2.5 हजार कंटेनर अडकल्याने केळी व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जेएनपीटी बंदरात गेली 2 आठवडे 500 ते 600 केळीचे कंटेनर अडकलेत। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर बरोबरच आता प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षांना देखील त्याचा फटका बसू लागलाय। धुळे शहरातील एलपीजी गॅस पंपावर रिक्षांच्या रांगा लागल्याचं दिसून आलंय। नांदेड शहरातही नागरिकांना गॅस टंचाईची झळ बसली आहे। नागरिकांनी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावल्यात। ऑनलाईन बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान गॅस संपल्यानं नागरिकांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। धाराशिवमध्ये मुबलक गॅस पुरवठा असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मात्र दुसरीकडे घरपोच गॅस पुरवठा बंद करण्यात आलाय। त्यामुळे गॅस वितरणामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। अवैधरित्या गॅस पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। गॅस सिलेंडरसाठी ठाण्यातही मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। ठाण्याच्या घोडबंदर येथील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या गॅस वितरण कार्यालयात मोठी गर्दी झाली आहे। विहंग हॉटेल हायलँड पार्क जवळ असलेल्या गॅस वितरण कार्यालयावर ही मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। बुकिंग वाढल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे असं प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जात आहे। जळगावात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचं समोर आलंय। गैरप्रकारे गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान नागरिकांनी गोंधळून न जाण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। हेल्पलाईन नंबरवर तक्रार करण्याचं आवाहनही करण्यात आलंय। उत्तर पुणे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर जेवण बनवायला सुरुवात केली आहे। मात्र चुलीवर सर्वच पदार्थ बनवता येत नसल्यानं अनेक पदार्थ हे हॉटेलच्या मेन्यू कार्डमधून गायब झालेत। ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर हॉटेलला टाळे ठोकण्याची वेळ येईल असं हॉटेल मालकांनी म्हटलंय। गॅस टंचाईमुळे गोंदियातील हॉटेल संचालकांवर संकट ओढवलंय। गोंदियाच्या रेलटोली येथील प्रसिद्ध कॉफी हाऊस
हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे। हॉटेल चालकाने शेगडीचा वापर सुरू केलाय। डोसा, इडली, वडा, सांबार हे पदार्थ बंद करण्यात आले। बुलढाण्याच्या खामगावमधील शिवानी ब्रोकर्स इथं पार्ले बिस्किट बनवण्यात येते। आता गॅस पुरेसा नसल्याने चक्क कंपनी बंद करण्याची वेळ आली आहे। पार्ले कंपनीला दर दिवसाला 3 टन गॅस लागते, मात्र आता गॅस उपलब्ध होत नसल्याने कंपनी बंद करण्यात आली आहे। यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। एनसीएल अर्थात नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी गेले 20 वर्ष एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून बायोमासपासून एलपीजी प्रमाणेच डायमिथेन इथर हा गॅस यशस्वीरित्या तयार केलाय। या शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार याचा ज्वलनांक ही उत्तम असून एलपीजीपेक्षा जास्त उष्मांक या गॅसपासून मिळतोय। येवल्यात गॅस टंचाईवर मात करत एका कारागिराने भन्नाट शक्कल लढवली आहे। तुषार लाड नावाच्या कारागिराने ऑइलवर चालणारी आगळी वेगळी शेगडी तयार केली आहे। ऑइलवर चालणारी शेगडी सध्या येवल्यात जोरदार चर्चेत आहे। हॉटेल व्यावसायिकांना ही शेगडी वरदान ठरते। गॅसचा तुटवडा, सिलेंडर मिळत नाहीत, त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक चुलीवर स्वयंपाक बनवायला लागलेत। त्यामुळे लाकडांची मागणी वाढल्याने वखारीत लाकडांचे दरही वाढलेत। लाकडाच्या दरात प्रति किलो 5 रुपयांची वाढ झाली आहे। चिकलठाणा औद्योगिक परिसरातील आयटी पार्क इथं सौर ऊर्जेचा वापर करून शालेय पोषण आहार बनवला जातोय। सौर ऊर्जेचा वापर करून दररोज 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवलं जात आहे। शिर्डीच्या साई मंदिरातील भोजन प्रसादात कपात करण्यात आली आहे। भोजन बनवण्यासाठी दररोज 1.5 टन गॅस खर्च होत असतो। साईबाबा संस्थानकडे केवळ 15 दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे, त्यामुळे भोजन प्रसादातील काही पदार्थ कमी करण्यात आले। शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून प्रसाद पाकिट विक्रीवर बंधने घालण्यात आली आहेत। गॅसच्या संकटामुळे प्रसाद पाकिटाच्या विक्रीवर बंधने घालण्यात आली असून एका साई भक्ताला केवळ एकाच प्रसादाचे पाकिट मिळणार आहे। मोठी बातमी बघूयात। नाशिकमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यक्रम पार पडला। हिंदूंचा रुपया हिंदूलाच या माध्यमातून हिंदू कारागीर आणि लघु व्यावसायिकांच्या याद्यांचे प्रकाशन पार पडले। नाशिक शहरातील लहान मोठे कारागीर व्यावसायिकांच्या यादींचे संकलन करण्यात आले होते। हिंदू हितरक्षा संघटनेच्या माध्यमातून पार पडलेल्या या कार्यक्रमात नितेश राणेंनी घणाघाती टीका केली आहे। मुसलमानांनी कुठल्याही पद्धतीचा अगर व्यवसाय केला, व्यवहार केला, काही खरेदी केली तर त्याची 10% त्यांना जकात म्हणून त्यांना आपल्या धर्मासाठी द्यायला लागतं। 10% जकात म्हणून द्यायलाच लागतं। काय त्याच्यामध्ये दुसरा पर्याय नाही। मग कुठलाही धार्मिक कुठलीही संस्था असेल त्यांच्याकडे ठरलेले आहे ते बरोबर जाऊन तिथे त्यांचा वार्षिक 10% त्यांच्या उत्पन्नाचा 10% त्यांना तिथे जकात म्हणून द्यायलाच लागतं। हा जो जकातच्या निमित्ताने जमा झालेला जो पैसा आहे, हा सगळ्याचा सगळा पैसा हे 100% जिहादसाठीच वापरतात, दुसऱ्यासाठी वापरत नाही। जे तुम्हाला अतिरेकी कारवाया दिसतात, जे लव जिहादचे प्रकरण दिसतात, जे है ना फंडिंग जी होते, जे पैसे जे दिले जातात, हे सगळेचे सगळे हे जे काही जकाताच्या निमित्ताने जे काही जमा झालेले पैसे आहेत ते 100% जिहादसाठी वापरणाऱ्यापैकी हे लोक आहेत। मला विश्वास आहे आमच्या हिंदुत्ववादी विचाराचे आज महापौर आणि हे सगळे लोकप्रतिनिधी माझे सहकारी निवडून गेले आहेत। आमच्या महापालिकेच्या माध्यमातून नाशिकमध्ये फक्त जय श्रीरामच ऐकायला मिळणार एवढा माझा ठाम विश्वास आहे। इथे आय लव्ह मोहम्मद वाले कोणच तुम्हाला दिसणार नाही, हे मी तुम्हाला आजच ठणकावून सांगतो। कुठल्याही हिरव्या सापाला दूध पाजू नका, हे ठणकावून तुम्हाला या निमित्ताने मी सांगतोय। आपल्या कुंभमेळाव्याकडे लक्ष ठेवा, आजूबाजूला फिरलं पाहिजे। हे कोणीही अगर तिथे स्टॉल लावायला आले तो स्टॉल सकट उकडून टाका। आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, काही चिंता करू नका।